एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पूजा खेडकरच्या घरी आता पुणे पोलीस दाखल झालेत। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुणे पोलीस हे पूजा खेडकरच्या घरी आता सध्या आहेत। तर दिल्ली हायकोर्टानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध घेतला जातोय। कुठल्याही क्षणी तिला अटक होण्याची शक्यता आहे। दरम्यान सध्या पूजा खेडकर या ठिकाणी नाहीये, त्या पार्श्वभूमीवर आता पोलीस तिचा शोध घेतात। सध्या पुणे पोलीस पूजा खेडकरच्या घरी दाखल झालेले आहेत यूपीएससी परीक्षेच्या प्रकरणी। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, काय अधिकचे अपडेट्स पूजा खेडकर संदर्भात? यूपीएससी आयोगाची फसवणूक केलेल्या पूजा खेडकर यांच्या घरी आता बाणेर येथे त्यांचं जे घर आहे त्या घरी सध्या पुणे पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे। खरं तर आता पोलिसांना त्या सापडणार का नाही हे अद्यापही स्पष्ट झालं नाही, मात्र त्यांच्या घरी पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे। तर गेली अनेक दिवसांपासून पोलीस त्यांच्या मागावरती आहेत, मात्र अद्यापही पोलिसांना त्यांचा शोध लागलेला नाही। खरं तर पूजा खेडकर यांनी यूपीएससी आयोगाची फसवणूक केली होती आणि या संदर्भात खरं तर त्यांच्याकडून दिल्ली न्यायालयाकडून त्यांच्यावरती अटकपूर्व जामीन त्यांनी एक याचिका दाखल केलेली होती, मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे आणि त्यामुळे आता त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर दाखल करण्यात आली आहे। पुणे पोलीस त्यांच्या मागावरती आहे। दिल्ली पोलीस हे पुणे पोलिसांच्या साह्यानं खरं तर त्यांची चौकशी या ठिकाणी करत आहेत। सध्या त्यांच्या बाणेर परिसरामध्ये जे त्यांचं घर आहे त्या घरी पुणे पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे। त्यांच्या घरी जाऊन खरं तर हे पोलीस चौकशी करत आहे, मात्र या चौकशीमध्ये पूजा खेडकर हे मिळणार का नाही अद्यापही हे स्पष्ट झालेलं नाही, मात्र पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। अगदी नक्कीच धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत।